यांना सुरुवात करूया। मुंबईसह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांमध्ये महापौर पदासाठीची आरक्षण सोडत काही क्षणांमध्ये जाहीर होणार आहे। या सोडतीत आता कुणाला महापौर पदाची लॉटरी लागते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। अख्ख्या राज्याचंच लक्ष लागलेलं आहे या लॉटरीकडे। मुंबई महापालिकेतील महापौर पदासाठीची आरक्षण सोडत आज काढली जाणार आहे। महापौर आरक्षणाची रोटेशन पद्धत बदलण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। पुन्हा खुल्या प्रवर्गापासून सुरुवात करत आरक्षण सोडतीच्या चक्राकार पद्धतीने महापौर आरक्षणाची सोडत निघण्याची शक्यता व्यक्त होते आहे। प्रत्येक स्तरातल्या व्यक्तीला महापौर पदाची संधी मिळावी याकरता अशा प्रकारे सगळ्या महापालिकांमध्ये आरक्षण सोडत काढली जाते। या वर्षासाठी किंवा या 5 वर्षांसाठी किंवा यावेळची जी टर्म आहे त्या टर्मला कोण मुख्यमंत्री होईल या संदर्भातलं आरक्षण काढलं जातं। मग ते महिला असो किंवा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर ही आरक्षण सोडत काढली जाते। पुढच्या काही वेळांमध्ये आरक्षण सोडत काढली जाईल आणि मुंबईचा महापौर कोण होईल। पहिली लॉटरी कल्याणची। या घडीची महत्त्वाची बातमी, कल्याण डोंबिवली एसटी प्रवर्ग महिलेला आरक्षण मिळालेले, म्हणजे एसटी प्रवर्गातल्या महिलेला कल्याण डोंबिवलीचं महापौर होता येईल। ही पहिली कल्याण डोंबिवलीची सोडत निघालेली आहे। आता आपण पुढे बघूया। कल्याण डोंबिवलीला एसटी प्रवर्ग महिला आरक्षण सोडत सुरू झालेली आहे। आपण त्याचे सगळे अपडेट्स घेतो आहोत न्यूज 18 मराठीवर। आता फक्त कल्याण डोंबिवली संदर्भातच आपल्याला लॉटरी निघाल्याचं दिसतंय आणि ती लॉटरी निघालेली आहे एसटी प्रवर्ग महिला। केडीएमसी मध्ये कशा नाट्यमय घडामोडी घडल्या हे आपल्याला बघायला मिळालं। केडीएमसी मध्ये भाजप का शिवसेना कोण सत्ता स्थापन करतं याची उत्सुकता आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये एसटी प्रवर्ग ला लॉटरी मिळालेली आहे, म्हणजे एसटी प्रवर्गातला व्यक्ती महापौर होणार आहे। स्त्री किंवा पुरुष एसटी प्रवर्गातला व्यक्ती महापौर होईल। मगाशी पूर्णपणे आपल्यापर्यंत निकाल यायचा होता। आता आपण थेट बोलूया आमच्या प्रतिनिधी प्रणाली यांच्याशी। प्रणाली, आरक्षण सोडतीला सुरुवात झाली आहे, कल्याणची बातमी आपल्यापर्यंत पोहोचतेय। एसटी प्रवर्ग आरक्षण मिळाले, काय सांगशील? ज्या पद्धतीने केडीएमसी मध्ये कालच्या दिवसभरामध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या त्या घडामोडी पाहता आता हे पडलेलं आरक्षण सुद्धा अत्यंत महत्त्वाचं मानता येईल, कारण महापौर पदासाठीचं एसटी असं आरक्षण पडलेलं आहे। आता मुळात अनुसूचित जमातीचं हे आरक्षण पडलेलं असल्यामुळं कोणत्या पक्षाकडे म्हणजे एसटी चा उमेदवार जिंकून आलेला आहे किंवा म्हणजे एसटीच्या पदावरून जिंकून आलाय किंवा तो कास्टनी तरी एसटी असला पाहिजे तर त्याला महापौर होता येणार आहे। आणि मुंबईमध्ये 2.5 वर्षाचे 2 टर्म असतात महापौर पदासाठी, त्यामुळे त्या 2 टर्मसाठी 2 वेगवेगळी आरक्षणं काढली जातात। परंतु ती आरक्षणं त्या वेळच्याच आधी काढली जातात, म्हणजे आता इथून 2.5 वर्षासाठीचा महापौर कोण असेल हे आता ठरणार आहे। आत्ताच्या घडीला जर आपण बघितलं तर आत्ताची सगळ्यात मोठी बातमी म्हणजे कल्याण डोंबिवलीमध्ये अनुसूचित जमाती असं आरक्षण पडलेलं आहे। मग आता याच्यामध्ये केवळ अनुसूचित जमाती देण्यात आलेलं असल्यामुळे ती स्त्री अथवा पुरुष दोन्ही असू शकतात, त्यामुळे हा उमेदवार कोणत्या पक्षाकडे आहे हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। अत्यंत महत्त्वाची ही बातमी की कल्याण डोंबिवलीमध्ये अनुसूचित जमातीचं आरक्षण पडलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल। आणि प्रणाली, मुंबईची उत्सुकता आहे तर मुंबईचं सोडत कधी सुरू होईल, म्हणजे आरक्षण सोडत कधी निघू शकेल? खरं तर हे सांगणं थोडंसं कठीण आहे, कारण आधी असं कळलं होतं की अनुक्रम असतो, म्हणजे आता या 29 पैकी नागपूर, मुंबई असे ते पडले असते अल्फाबेटिकली, परंतु कल्याण डोंबिवलीचा आधी निघालेला आहे, त्यामुळे नेमकं कोणत्या पद्धतीनं ते जात आहे ते बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये अनुसूचित जमातीचं आरक्षण पडलेलं आहे आणि तिथे 2 उमेदवारांची नावं आपल्याला कळत आहे, हर्षला थविल आणि रमेश जाधव अशी 2 नावं या ठिकाणी
आणि अनुसूचित जमातींची आहे. एक पुरुष आहे, एक महिला आहे. त्यामुळे आता या दोघांपैकी कोणाचा नंबर लागतो महापौरपदी हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. 29 महानगरपालिकांसाठीची हे आरक्षण सोडत आहे. प्रत्येक महानगरपालिकेच्या 8 चिठ्ठ्या टाकल्या जातील. त्या 8 चिठ्ठ्यांमधली एक चिठ्ठी काढली जाईल आणि मग ते आरक्षण साधारणपणे सांगितलं जाईल. आता हे